फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ही एक स्टॅटिस्टिकल मेथड आहे की ज्याच्यामध्ये आपण सगळा डेटा समराईज करतो आणि हा डेटा समराईज करताना त्यांची अरेंजमेंटसुद्धा त्यांच्या ऑर्डरप्रमाणे करतो. जेव्हा डेटा वेगवेगळ्या क्लासप्रमाणे ग्रुप केला जातो तेव्हा त्या क्लासमध्ये प्रेझेंट जे मेंबर असतात किंवा तिथे ज्या नंबर ऑफ आयटम्स जे ऑकर होतात तर तो जो नंबर जो असतो त्याला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असं म्हणतात. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ही एक स्टॅटिस्टिकल मेथड आहे की ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे जेव्हा रिसर्च करतो त्या रिसर्च करताना आपण काही नंबर नोट डाऊन करतो आणि हे नंबर नोट डाऊन करताना काही नंबर रिपीट होतात. मग ते 2दा होतील, 3दा होतील, 4दा होतील. तर ते रिपीटिंग जे नंबर असतात अकॉर्डिंग टू दॅट डेटा सेट्स शी रिलेटेड त्या रिपीटिंग नंबरना म्हणतो आपण फ्रिक्वेन्सी. मग ही जी फ्रिक्वेन्सी आहे ती आपण टेबलमध्ये लिहितो, टेबल वाईज त्याचं प्रेझेंटेशन करतो, त्याला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल असं म्हटलं जातं. तर ह्याचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर आपल्याकडे जे गिवन पॉप्युलेशन असतं आपण जे ऑब्झर्वेशन करत असतो ज्याच्याबद्दल तर त्यांची फ्रिक्वेन्सी इस्टिमेट करणे म्हणजे पुढचा अंदाज बांधण्यासाठी, तसंच दिलेला जो डेटा आहे तो ॲनालाइज करणे, तसंच वेगवेगळ्या स्टॅटिस्टिकल मेथडचे कम्प्युटेशन करण्यासाठी आपल्याला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आवश्यक आहे. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचे काही कॉम्पोनंट्स आहेत. क्लास हे डेटाच्या साईजप्रमाणे गेलेले ग्रुप्स असतात. हे तुम्हाला एक्झाम्पलमध्ये समजतील की क्लास कसं असतं. क्लास लिमिट म्हणजे क्लासचं सगळ्यात स्मॉलेस्ट पॉसिबल व्हॅल्यू आणि सगळ्यात लार्जेस्ट पॉसिबल व्हॅल्यू याला क्लास लिमिट म्हणतात. स्मॉलेस्ट व्हॅल्यू ही लोअर लिमिट असते आणि लार्जेस्ट व्हॅल्यू हे अप्पर लिमिट असतं. त्यानंतर क्लास मार्क किंवा त्याला मिडल व्हॅल्यू असं सुद्धा म्हटलं जातं क्लासची. तर ही जी मिडल व्हॅल्यू असते ती कशी काढली जाते तर लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट डिवाइड बाय 2 करून क्लासची मिडल व्हॅल्यू किंवा त्याला मिड पॉईंट ऑफ क्लास असं सुद्धा म्हटलं जातं तो कॅल्क्युलेट केला जातो. आपण आपल्या सिलेबसमध्ये सगळीकडे मिड पॉईंट ऑफ क्लास असाच त्याचा उपयोग करणार आहोत. त्यानंतर क्लास इंटरवल हा कसा ठरवला जातो तर अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिटला क्लास इंटरवल असं म्हटलं जातं. मग तुमचं अप्पर लिमिट 10 आहे आणि लोअर लिमिट जर 5 आहे तर 10तून 5 गेले की तुमचा क्लास इंटरवल हा 5चा असेल. प्रत्येक क्लासचा क्लास इंटरवल हा सेमच असतो. क्लास बाउंड्रीज ह्या क्लास अप्पर लिमिट आणि लोअर लिमिटवरून ठरवल्या जातात. क्लासची फ्रिक्वेन्सी आपण जे ग्रुप केलेले असतात, आता तो 10 आणि 5चा जो आपण ग्रुप केलेला आहे तर त्याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती येतात त्याच्यावरून आपण प्रत्येक क्लासची फ्रिक्वेन्सी ठरवतो. टॅली मार्क्स फ्रिक्वेन्सी काउंट करताना आपण काही मार्क्सचा उपयोग करतो. म्हणजे जेव्हा आपण 1, 2, 3, 4 असं जेव्हा लिहितो तेव्हा आपण सरळ उभ्या लाईन काढतो छोट्या छोट्या आणि जेव्हा 5वा मार्क करायचा असतो तेव्हा आपण काय करतो तर त्या 4 लाईनना असं स्क्रॅच केल्यासारखं करतो. म्हणजे ती झाली 5वी तर त्याला आपण असं 5 लाईन. नंतर 6 लिहिताना त्याच्या बाजूला परत एक लाईन लिहितो. 6, 7, 8, 9, 10 लिहिताना परत त्याला एक स्क्रॅच मार्क करतो आणि त्याला टॅली मार्क्स असं म्हणतात. तुम्हाला आपल्या पुढे एक्झाम्पलमध्ये ते मार्क्स बघायला मिळतील. आता बघा इथे तुम्हाला एक फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल दाखवलेला आहे. ह्या ठिकाणी आपलं जे टेबल आहे त्याच्यामध्ये एक्स म्हणून जे आपण लिहिलेलं आहे ना ते आहे आपले क्लासेस कसे आहेत 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50. तर ह्या 10 ते 20 मध्ये 10 ते 20 या क्लासची फ्रिक्वेन्सी 2 आहे. मग टॅली मार्क्स कसे केलेत बघा 1, 1 लिहिलेलं आहे. नंतर 20 ते 30ची किती आहे फ्रिक्वेन्सी 5. मग जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं तसं 4 उभ्या लाईन आणि त्याला एक स्क्रॅच मार्क केलेला आहे आणि त्याच्यामुळे 5 हा नंबर तुम्हाला इथे बघता येईल. त्यानंतर बघा क्लासचं लिमिट दाखवलेलं आहे. आपण डायरेक्टली चौथ्या क्लासचं लिमिट दाखवलेलं आहे. लोअर लिमिट आहे 40 आणि अप्पर लिमिट आहे 50. आणि क्लास मार्क कसा काढायचा म्हणजे मिड पॉईंट ऑफ क्लास तर 40 + 50 = 90 डिवाइड बाय 2 = 45 इज द मिड पॉईंट ऑफ द क्लास. आणि तसंच प्रत्येक क्लासचा आपण मिड पॉईंट बघू. 10 to 20 हा जो क्लास आहे त्याचा मिड पॉईंट असेल 15, 20 to 30चा मिड पॉईंट 25, 30 to 40चा मिड पॉईंट 35.
त्यानंतर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनमध्ये 2 प्रकार येतात की ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आणि इंडिव्हिज्युअल फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनमध्ये आता मी तुम्हाला डेफिनेशन सांगितली. तर ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनमध्ये काय असतं की ते जो आपला डेटा सेट आहे त्याच्या क्लासेस बनविले जातात आणि अकॉर्डिंग टू दॅट क्लास जी रेंज केलेली असते त्या रेंजमध्ये कोण कोण येतं, ग्रुप केला जातो किंवा त्याला आपण रेंज म्हणतो किंवा क्लास म्हणतो. तर त्याच्यामध्ये किती नंबर येतात ते ठरवलं जातं. तर आता ह्या एक्झाम्पल आपल्याकडे दिलेलं आहे बघा. 3, 8, 5, 2, 15, 16, 13, 12, 10, 19, 18 अँड 11. तर आता ह्याला आपण ग्रुप फ्रिक्वेन्सी कसं करायचं ते बघूया. ग्रुप फ्रिक्वेन्सी करताना आपण क्लासेस फॉर्म केलेत. आपल्याकडे टोटल 2 पासून 19 पर्यंत नंबर आहेत. सो आपण हे नंबर करताना आपल्याला आपण रेंज घेतली की 2 पासून 19 म्हणजे जवळपास 20च्या जवळ. जर 19 नंबर घेतला तर इट विल नॉट पॉसिबल की आपण त्यांचं प्रॉपर ग्रुप करू, म्हणजे सगळ्यांचे क्लास इंटरवल सेम पाहिजेत. सो आपण ग्रुप करताना 0 to 20 हा मोठा डेटा सेट घेतला आणि त्याचे आपण ग्रुप केलेत. म्हणजे बघा 0 to 5, 5 to 10, 10 to 15 अँड 15 to 20. मग आता 0 to 5 मध्ये कोणते कोणते नंबर येतात बघा. तर 2 आणि 3 हे 0 to 5 मध्ये येतात. बघा आपला हा जो क्लास आहे हा आपला क्लासमध्ये आपलं एक्सक्लुझिव्ह मेथड वापरलेली आहे. त्यामुळे 5 हा नंबर पहिल्या क्लासमध्ये न लिहिता आपण 5 हा नंबर हा दुसऱ्या क्लासमध्ये मेन्शन करतोय आणि दुसऱ्या क्लासमध्ये 5 आणि 8 हे 2च नंबर येत आहेत. तिसऱ्या क्लासमध्ये 10, 12, 11, 13, 15 हे 4 नंबर येत आहेत आणि लास्ट क्लास जो आहे 15 to 20 त्याच्यामध्ये 15, 16, 18 आणि 19 हे 4 नंबर येत आहेत. तर जेव्हा कधी ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन करा असं म्हटलं जातं त्यावेळेला आपल्याला पहिल्यांदा क्लासेस फॉर्म केले पाहिजेत. क्लासेस फॉर्म करताना क्लासेसचा इंटरवल सेम असला पाहिजे. क्लास इन्क्लुझिव्ह मेथडने करायचा का एक्सक्लुझिव्ह मेथडने करायचा इट टोटली डिपेंड्स ऑन यू. जर क्वेश्चनमध्ये मेन्शन असेल की इन्क्लुझिव्ह मेथड वापरा तर ती वापरा. एक्सक्लुझिव्ह मेथड सांगितली असेल तर मग एक्सक्लुझिव्ह वापरायची. तर आता आपण बघूया की इंडिव्हिज्युअल कसं केलं जातं. इंडिव्हिज्युअल तुम्हाला फार सोपं पडेल बघा, किंवा त्याला अनग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असंही म्हणतात. आपण त्याला इंडिव्हिज्युअल फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन किंवा सिंपल फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असं त्याला म्हणतो. तर ह्याच्यामध्ये डेटा जो असतो ना तो काही ग्रुपमध्ये लिहायचा नाही. आपण सिम्पली डेटा असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहायचा आणि तो लिहिताना आता बघा आपला टेबल बघूया. तर टेबल कसा केला आहे बघा की टेबलमध्ये आपण आपल्याकडे जे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनसाठी क्वेश्चनमध्ये ज्या व्हॅल्यू होत्या त्या सगळ्या व्हॅल्यू आपण असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहिल्या आहेत. 3, 5, 11, 12, 13, 17. त्यानंतर आपला डेटा आपण केअरफुली बघितला आहे. 3 हा नंबर किती वेळा येतोय तर एकदाच येतोय. 5 हा नंबर किती वेळा येतोय तर डेटा केअरफुली बघितला तर 5 हा नंबर 4 वेळा येतोय. असे आपण सगळे नंबर चेक केले आणि अकॉर्डिंग टू दॅट आपण टॅली मार्क्ससुद्धा लिहिलेले आहेत. तर हे झालं सिंपल फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आणि मी तुम्हाला ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनसुद्धा सांगितलेलं आहे. इन केस ऑफ क्वेरीज यू कॅन जॉईन मी ॲट क्लासरूम. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक यू.